आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। शाहू महाराज मशाल चिन्हावर लढणार का याबाबत शाहू महाराजांशी चर्चा करणार संजय राऊतांचं वक्तव्य। तर शाहू महाराज काँग्रेसकडनं लढण्यासाठी इच्छुक। कोल्हापुरातनं छत्रपतींनी निवडणूक लढवावी अशी तिन्ही पक्षांची भूमिका। कोणत्या चिन्हावर लढायचं महाराजांनी ठरवावं नाना पटोलेंचं वक्तव्य। शशिकांत शिंदेंच्या मुलाच्या लग्नात शरद पवार संभाजीराजेंची उपस्थिती। शरद पवार आणि संभाजीराजेंची एकमेकांची चर्चा। छत्रपतींच्या घरात शकुनी मामानं सुरुंग लावला का? भाजप आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांवर जोरदार निशाणा। तर संजय राऊत दुतोंडी साप, नितेश राणेंची राऊतांवर टीका। शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, मंत्री हसन मुश्रीफ यांची शाहू महाराजांना विनंती। शाहू महाराज आमचे आदर्श, त्यांनी निवडणूक लढवू नये असंही वक्तव्य। शाहू छत्रपतींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुढील रणनीती ठरेल। एका व्यक्तीविरोधात ही लढाई नाही, ही विचारांची लढाई। शाहू छत्रपतींच्या उमेदवारीवर खासदार संजय मंडलिकांची प्रतिक्रिया। येत्या 2 दिवसात चर्चेनंतर जागा वाटपाचा निर्णय होईल। वंचितला 4 ते 5 जागा द्यायला मविया तयार। वंचितच्या मागण्यांची हायकमांड सोबत चर्चा करून निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवारांची माहिती। तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदारसंघात लढा, अमोल कोल्हेंचं निलेश लंकेंना आवाहन। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लंकेंनी आमच्या सोबत यावं, कोल्हेंची निलेश लंकेंना शरद पवारांसोबत येण्याची ऑफर। अमोल कोल्हे निलेश लंकेंना मदत करत आहेत। लंके विचाराला पक्के, पण ते येतील का हे आज सांगता येणार नाही। निलेश लंकेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। निलेश लंकेंबाबत अजित पवारांनाच निर्णय घेण्याचा अधिकार। अमोल कोल्हेंनी लंकेंना शरद पवार गटात येण्याच्या ऑफरवर विखे पाटलांची प्रतिक्रिया। शिक्षक भरतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांचा ठाकरे गटात प्रवेश। शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू अशी सरोदेंची ओळख। शिक्षक भारतीचे शिक्षक आणि पदाधिकारी सुद्धा ठाकरे गटात। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। चंद्रहार पाटील आणि ठाकरेंच्या भेटीनं चर्चा। चंद्रहार पाटील सांगलीतनं लोकसभा लढवण्यास इच्छुक। अकोल्यामध्ये भाजपची क्लस्टर बैठक संपन्न। मतदारसंघाबाबत 1.5 तास बैठक। अमित शहांकडनं विदर्भातील 6 जागांचा आढावा। तर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये संध्याकाळी शहांची सभा। केंद्रीय मंत्री अमित शहा आज संध्याकाळी मुंबईत जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत शहांची बैठक। या बैठकीत जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। गडकरींचा पत्ता आत्ताच कट करण्याचं षडयंत्र। गडकरींकडे नेतृत्व जाऊ नये म्हणून भाजपचं षडयंत्र। संजय राऊतांचा भाजपवर आरोप। भाजपमध्ये गडकरींवर अन्याय असं चित्र दिसतंय। नाना पटोलेंचा आरोप। तर आता भाजपचं नाव संपलं, मोदी परिवार सुरू झालाय, पटोलेंची टीका। शंभूराज देसाईंनी शिंदे गटासाठी लोकसभेच्या 22 जागांवरती दावा केलाय। विद्यमान जागा आम्हाला मिळतीलच, जागा वाटपासाठी आमची बाजू भक्कमपणे मांडू, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। लोकसभेसाठी इच्छुक पण वरिष्ठ निर्णय घेतील। भागवत कराडांकडनं लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त। तर संभाजीनगरमध्ये एमआयएम निवडून येणार नाही, कराडांचं वक्तव्य। संभाजीनगरची जागा शिवसेनेची, ती जागा आम्हालाच हवी। अमित शहांची भेट घेतल्यानंतर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। संभाजीनगरची जागा लढवणार आम्ही ठाम असल्याचंही वक्तव्य। अमरावती लोकसभेच्या अहवालामध्ये भाजपकडनं नवनीत राणांचं नाव। आज अमित शहांच्या उपस्थितीत अनिल बोंडे अहवाल मांडणार। नवनीत राणांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा होणार। खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या पुणे दौऱ्यावरती, दोघींकडनं दौरे सुरू। भारतीय विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। तर सुनेत्रा पवारही वेल्ह्यातल्या महिला मेळाव्यात हजेरी लावणार। हळूहळू दादांसोबत गेलेल्या नेत्यांच्या बॅनरवरती शरद पवारांचे फोटो दिसतील आणि काही जण लोकसभेनंतर शरद पवारांकडे येतील, रोहित पवारांचा दावा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार आज बारामतीच्या ग्रामीण दौऱ्यावर। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू, अनेक कार्यक्रमांना उपस्थिती। हिंगोली लोकसभेसाठी काँग्रेसकडनं सचिन नाईक इच्छुक। काँग्रेसला जागा सोडण्याची शिष्टमंडळाची मागणी। एक शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना। महाविकास आघाडीमध्ये शिर्डी लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच। शिर्डीची जागा आम्हीच लढणार, ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार भाऊसाहेब वागचौरेंचा दावा। तर काँग्रेसकडूनही तयारी सुरू असल्याची चर्चा। वर्ध्यात भाजप लोकसभा प्रचार कार्यालयातनं होणार भाजप निवडणुकीचं संचलन। प्रवासी कार्यकर्त्यांची निवासाची सोय होणार। लोकसभा निवडणुकीत प्रचाराचं कामकाज चालणार। मावळमध्ये ठाकरे गटाचाच खासदार निवडून येणार। ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांचा विश्वास।
महायुतीमध्ये कुणीही उभा राहिला तरी काही फरक पडणार नाही, अशी ही वाघेरेंची प्रतिक्रिया. मवियामध्ये मावळ लोकसभेचा तिढा वाढणार. ठाकरे गटाकडनं पिंपरीचे माजी महापौर संजोग वाघेरेंच्या नावाची घोषणा, तर काँग्रेसचाही जागेवर दावा. काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम चर्चेसाठी दिल्लीला गेल्याची माहिती. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धनंजय मुंडेंचा धक्का. क्षीरसागर समर्थक 20 आजी माजी नगरसेवक मुंडेंसोबत जाणार. आज मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. शेकडो गाड्या घेऊन कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना. नंदुरबार लोकसभा पुन्हा काँग्रेस जिंकणार. आमदार के.सी. पाडवी यांचा विश्वास. उमेदवारी घेण्यासाठी पाडवींचा नकार, पण पक्षानं ठरवलेल्या उमेदवारासाठी प्रचार करणार. पाडवींची प्रतिक्रिया. भावना गवळी समर्थकांची यवतमाळच्या दारव्हामध्ये संजय राठोड यांच्या मतदारसंघात पोस्टरबाजी. पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय. पोस्टरवर आशय. नगर परिषदेकडनं रात्री हटवले फलक. 2014ला मी चौकीदार आणि आता माझा परिवार. संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा. तर मणिपूर मोदींच्या परिवारामध्ये येत नाही का, राऊतांचा सवाल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला ठाकरेंनी आपला परिवार मानलं का? पाटणकर परिवार सोडून दुसऱ्या कोणाला परिवार मानलं? राऊतांनी मोदींवर केलेल्या टीकेला नितेश राणेंचं प्रत्युत्तर. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा आज बीड जिल्ह्यात दौरा. विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. मराठा समाज बांधवांची भेट घेणार. एससीबीसी कायद्यातील कलम 4 मधील उपकलम 4 रद्द करण्यासाठी बाळासाहेब सराटेंची मुंबई हायकोर्टात याचिका. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण घटनात्मक. याचिकेतनं दावा. तर मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी. परभणीमध्ये भाजप खासदार प्रताप चिखलीकरांना मराठा आंदोलकांकडून घेराव. जरांगे पाटलांवर नेमलेली चौकशी समिती रद्द करण्याची मागणी. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. आज आणि उद्या मुंबईत अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक. अजित पवार, सुनील तटकरेंसह महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार. लोकसभेपूर्वी एकूण 17 मतदारसंघासाठी 2 दिवस चर्चा होणार. मुंबईमध्ये आज आणि उद्या मवियाची बैठक. लोकसभा जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता. बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार. शरद पवारांची 13 मार्चला निफाडमध्ये पहिली सभा. पवारांचं दिंडोरीवरती लक्ष केंद्रित. आगामी लोकसभेसाठी पवार तुतारी फुंकणार. नाशिकमध्ये यावर्षी मनसेचा वर्धापन दिन होणार. राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर. काळाराम दर्शनानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. काळाराम मंदिर परिसरामध्ये मनसैनिकांकडून बॅनरबाजी. महाराष्ट्रात रामाचं राज आलं पाहिजे, अशा आशयाचे फलक. पुण्यातील एका कार्यक्रमात बॅनर परिधान करत वसंत मोरेंची एंट्री. निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्यांचा हातोडा चालणारच, फलकावर उल्लेख. बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेमध्ये अभय देण्यासाठी सरकारनं अविश्वास ठराव कायदा बदलला. शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा आरोप. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाना पाटेकर सरकारवरती संतापले. आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा. संतप्त नाना पाटेकर यांचं शेतकऱ्यांना आवाहन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धमकी प्रकरणी अटकेतील योगेश सावंतची मुंबई हायकोर्टात धाव. पोलीस कोठडीच्या आदेशाविरोधात हायकोर्टात. फडणवीसांना धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट केल्यानं योगेश सावंतला अटक. कर्ज हमीच्या प्रस्तावातही वैद्यनाथ कारखान्याला स्थान नाहीच. निवडणुकीच्या तोंडावर 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज मंजूर. मात्र पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला पुन्हा एकदा मदतीनं डावलल्याचं चित्र. जैन साईबाबा आणि इतर 4 आरोपी निर्दोष. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. यूएपीए कायदा लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती, कोर्टाचं निरीक्षण. परभणीच्या पूर्णेमध्ये वर्दळीच्या भागात बाईक चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून तपास सुरू. रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेसमोर युवा काँग्रेसकडून थाळी आंदोलन. स्वच्छ पाण्यासाठी युवक काँग्रेस आक्रमक. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये 45 गावांची तहान भागवायला 35 टँकरचा वापर. यंदा कमी पावसानं भीषण पाणी टंचाई.